नमस्कार सर्वांना, माझा जय भीम। मी जयश्री संतोष सूर्यवंशी। मी 19 मधून उमेदवार म्हणून उभी आहे। मी उभी नाही, मला सगळ्यांनी उभं केले। आपल्या भागामध्ये किती समस्या आहेत, कुठला आतापर्यंत 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती, काहीच विकास झालेला नाहीये। आपल्या इथे कुठली बाथरूमची सोय नाही, काय नाही, रस्त्याला नाही, साफसफाई नाही, काय म्हणजे काय कुठलीच सोय नाही। बचत गट नाही, बचत गटाचा निधी येतो ते आता आमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणजे कुठलीच सोय नाही। मुलांना शिक्षणाचं म्हणा की कुठलीच अडचण असेल, महिलांसाठी, विधवांसाठी कुठली योजना नाही, काय नाही, आमच्यापर्यंत काही येत नाही, आम्हाला काही माहिती पडत नाही। त्यासाठी आम्ही उभे आहे। माझ्यानं जितकं होईल, तुम्ही जर तुमच्या मताने, जर तुमच्या अमूल्य मताने जर तुम्ही मला निवडून आणलं, तर मी तुमच्या प्रत्येक समस्याचा मी आवाज बनेल। जसं सिंह आपल्या पंजानं सगळं काही काबीज करतो, तसंच आपण पण आपली सगळी समस्याला काबीज करूया। तर आपली निशाणी आहे हाताचा पंजा। सगळ्यांनी पंजाला वोट द्या। मी जयश्री सूर्यवंशी आणि 19 मधून याशीन शेख, आम्ही दोघेही उभे आहोत। आमच्यानं जितकं होईल तितकं तुमच्याला करण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचू आम्ही। तुम्हाला त्रास आहे, तुमची काय तकलीफ आहे, आम्ही सगळं तुमचं सोडवण्याचा प्रयत्न करू। तुम्ही आमच्यावर विश्वास टाका, तुमचा आशीर्वाद असू द्या आणि तुमचं एक अमूल्य मत आम्हाला द्या। इथेच नाही, कितीतरी हल्ल्याचा पाडा आहे, हल्ल्याच्या पाड्यामध्ये पण हीच समस्या आहे। आम्ही जाऊन बघितलो, गटारी तुंबलेल्या आहेत, कसं राहतात माणसं, कसं राहायचं माणसाने तिथं एवढ्या घाणीमध्ये, गटारी तुंबलेल्या, तिथं काही सोय सुविधा नाही कुठली कोणासाठी, बघत नाहीत, कोणी लक्ष देत नाहीत। गरीबाकडे पण लक्ष द्या, गरीबाला पण बघा। आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमच्यावर तुमचा विश्वास टाका, आमच्यावर तुमचा आशीर्वाद, तुमचा विश्वास आणि तुमचं एक अमूल्य मत जयश्री सूर्यवंशी आणि याशीन शेख यांना द्या, एवढीच मी तुमच्याकडे विनंती करते। काँग्रेस पक्षाच्या उमेदवार नूतन प्रदीप पाटील नगर अध्यक्षाच्या उमेदवारीसाठी उभे आहेत। तुम्ही त्यांना पण प्रचंड मतांनी, बहुमताने तुम्ही त्यांना पण विजय करा। आपल्या शहराचा, अंबरनाथ शहराचा विकास होईल। ब्युरो रिपोर्ट, त्याच्यासाठी न्यूज, अंबरनाथ।